क्रिओच्या या लेक्चरमध्ये आपण बटरफ्लाय वेव्ह असेंबली शिकणार आहोत. आता ही वेव्ह असेंबली आपल्याला इथे बॉडी फर्स्ट जो आहे बॉडी पार्ट तो पहिले बनवायचा आहे. ठीक आहे, तर चला आपण स्टार्ट करूया. सॉफ्टवेअर मध्ये आल्याच्या नंतर टॉप व्ह्यू मध्ये जायचं आहे तुम्हाला आणि स्केच वर क्लिक करायचं आहे आणि लगेच तुम्हाला इथे स्केच व्ह्यू वर क्लिक केल्याच्या नंतर सर्कल घ्यायचं आहे. क्लिक करून तुम्हाला एक सर्कल घ्यायचा आहे, परत एक छोटं सर्कल घ्यायचं आहे आणि याची साईज किती आहे बरं ते पाहूया. आपण सर्वात पहिले बटरफ्लाय मध्ये जाऊया आणि याच्यामध्ये जो बॉडी पार्ट आहे तो कितीचा आहे, आउटर रेडियस आहे 140. चला घेऊया आपण आउटर रेडियस, क्लिक करूया आणि पाहूया आपण आउटर रेडियस कितीचा आहे. 140 इंटू 2 घ्यायचं म्हणजेच कितीचं राहील तुम्हाला 280चं. आता मधला जो साईज आहे तो पाहूया, तो कितीचा आहे इथं 194चा आहे. चला घेऊया 194. ओके, हा झाला तुमचा एक बेस पार्ट. आता यालाच ओके करायचंय तुम्ही आणि इथे जायचंय तुम्हाला एक्सट्रूड मध्ये. ओके, एक्सट्रूड मध्ये गेल्याच्या नंतर मी कीबोर्डवर अल्ट आणि मधलं बटन दाबतोय म्हणजेच माऊसचं मधलं बटन दाबून याला थोडं ऑर्बिट करतोय आणि लगेच आल्याच्या नंतर इथे तुम्हाला डिप्थ जे आहे याची ते सिमेट्रिक ठेवायची आहे. जशी तुम्ही सिमेट्रिक ठेवणार इथे तुम्हाला याची टोटल जे डिप्थ आहे ती सांगायची आहे. बटरफ्लाय असेंब्ली मध्ये गेलोय आणि इथं तुम्हाला 225 ही याची डिप्थ सांगितलेली आहे आणि सेम तीच इथं 225 घ्यायची आणि जस्ट ओके करायचा. 3 होल ठेवायचे आहेत तुम्हाला आणि त्याचा रेडियस पण इथं दिलेला आहे 50 म्हणजे डायमीटर किती आहे 100 आणि याच्या मधून जी साईज येणार आहे सेंटर वाईज ती किती येणार आहे 175. चला पाहूया. आता यामध्ये इथे जायचंय तुम्हाला प्लेनरवर आणि लगेच तुम्हाला इथे स्केच वर क्लिक करायचं आहे आणि स्केच व्ह्यू मध्ये आल्याच्या नंतर याच्या कुठल्याही एका व्ह्यू मध्ये जसं की मी इथे घेतोय पहा, यामध्ये सर्कल वर जायचंय आणि जस्ट क्लिक करायचंय सर्कल आणि हा सर्कल घेतल्याच्या नंतर याचं रेडियस टाकायचंय तुम्हाला जे की राहील 47. आता हा 47 खरंच आहे का पाहूया बरं. मधला 47 आहे, बाहेरचा रेडियस 15 आहे म्हणजेच बाहेरचा किती राहील तुम्हाला 100 राहील हा बाहेरचा. ओके, आणि या सेंटर पासून मधल्या सेंटर पर्यंतची जी साईज आहे या सेंटर पासून या सेंटर पर्यंत ती आहे 175. चला पाहूया इथं ती साईज देऊया 175. ओके, आला 175. नंतर ह्या ज्या सेगमेंट आहेत त्या जॉईन करून घ्यायच्या. चला घेऊया लाईन टूल, ह्या सेगमेंट आहेत ते जॉईन करून घेऊया आपण. ओके, आणि मधला जो आहे वर्क हा ट्रिम करून टाकूया. चला ट्रिमवर क्लिक करायचंय तुम्हाला आणि हा जो मधला जो सर्क्युलर वर्क आहे तो ट्रिम केलाय आणि इथं आर्क सुद्धा घ्यायचंय तुम्हाला. हा पॉइंट भेटलाय आपल्याला आणि हा पॉइंट भेटलाय आणि इथं आर्क घेतलाय पहा. झाला आर्क. लगेच ट्रिमवर जायचंय तुम्हाला आणि इथं ट्रिम करायचं अनवॉन्टेड सेगमेंट. हा जो सेंटर पॉइंट आल्यामुळे हा इकडे तिकडे सरकणार नाही, ज्यामुळे तुमचा जो पॉइंट आहे तो प्रॉपर भेटेल तुम्हाला. लगेच तुम्हाला एक सर्कल घ्यायचा आहे आणि इथं सर्कलची इथं डायमीटर द्यायची आहे जे की आहे तुम्हाला कितीची 47. ड्रॉइंग इथं बनवलेली आहे. जस्ट तुम्हाला ओके वर क्लिक करायचं आहे आणि अल्ट प्रेस करून मी इथं स्क्रोल करतोय तर या पद्धतीनं मला हा डायग्राम भेटलेला आहे. एक्सट्रूड वर जाण्यासाठी एक शॉर्टकट की आहे. मी इथं रिव्हर्स डायरेक्शन मध्ये आलोय आणि याची साईज मला इथं टाकायची. साईज किती राहील पाहूया. ही साईज राहील याची 32 इथे. ओके, तर सेम 32 आपल्याला इथे द्यायचं आहे आणि जस्ट मधलं बटन प्रेस करायचं आहे इथे. ओके, आला हा. आता हा कॉर्नर सर्कल आल्यामुळे इथं एक एक्सट्रूड झालाय पहा. यामध्ये गेल्याच्या नंतर इथं त्याचा स्केच तयार आहे. काही चेंजेस असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि चेंजेस करायचं नाही, त्यामुळे जस्ट ओके करतोय. एक्सट्रूड 2 जो आहे हा, तर या एक्सट्रूड 2 ला आपल्याला काय करायचं आहे पॅटर्न द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला तिन्ही बाजूला इथं इक्वल डिस्टन्स मध्ये आल्या पाहिजेत. पहिले डायग्राम मध्ये जाऊया आपण. 3 साईडला आलेले आहेत ते 1 2 3 आणि हे 360 डिवाइड बाय 3 करायचं आहे आणि ते कसं करायचंय हे जाऊया आपण ड्रॉइंग्स मध्ये. पहिले त्या एक्सट्रूड 2 ला पहिला एक्सट्रूड हा मधला बेस आहे आणि हा एक्सट्रूड हा आता बनवलेला आहे.
ओके, जस्ट क्लिक करायचं एक्सट्रूड टूलला आणि इथं पॅटर्नवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही पॅटर्नवर क्लिक करणार ह्या टाईपचा डिस्प्ले तुम्हाला दिसणार. इथे आल्याच्या नंतर इथं टाईप ऑफ डायमेन्शन्स तुम्हाला काय करायचं आहे, ऍक्सेस वर क्लिक करायचं आहे आणि याचा मिड पॉइंट सिलेक्ट करायचा आहे. पहा या मोठ्या सर्कलचा मिड पॉइंट हा कदाचित तुमच्या इथून डिलीट पण होईल, पण लक्ष देऊ नका, तुम्ही ऍक्सेस वर जा आणि हा मिड पॉइंट सिलेक्ट करा. ओके, मिड पॉइंट सिलेक्ट केल्याच्या नंतर जसं की तुम्हाला यामध्ये डायरेक्शन कितीचं दिलेलं आहे, 4चं दिलेलं आहे. मी इथं 3च घेतोय पहा. ओके, आणि 3 घेतल्यामुळं इथं काय होईल, तुमचा 90च्या अँगल मध्ये आलेत सर्व. मी इथं अँग्युलर घेतला इथं आणि इथं 360 ऑटोमॅटिकली आलाय. नसेल तर तुम्हाला टाईप करायचा आहे. जशाच तसा हा जो डायग्राम आहे तो 3 वेळा प्रिंट झालेला दिसेल. म्हणजे पहिले एक होता आणि 2 आपण बनवले ते यामध्ये, आणि जस्ट ओके वर क्लिक करायचा आहे. बस हा जो ऍक्सेस वर्क आहे तो झालेला आहे आपला. ओके, आता यालाच खाली मिरर करायचा आहे आपल्याला. पहा मिरर करण्यासाठी तो जो पॅटर्न आहे, जसे की एक्सट्रूड 1चा पॅटर्न इथं सिलेक्ट असताना तुम्हाला इथं मिररवर क्लिक करायचं आहे. पहा या मिररवर जसं तुम्ही क्लिक करणार तसं तुम्हाला इथे जे आहे हा जो ऍक्सेस आहे मधला, ज्याला आपण सिमेट्री केलं होतं मधल्याला, तर हा जो मधला आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे तुम्ही. ओके, आणि हा टॉप साइडचा आहे. पहा आहे का, क्लिक केल्याच्या नंतर त्याचीच मिरर खाली येणार, कारण की आपण हा मधला ऑब्जेक्ट सिमेट्री केला होता. त्यामुळे हा सेंटर पॉइंट आपल्याला इथं भेटलाय, ज्याला आपण सेंटर प्लेनर म्हणतो, तर तो भेटलाय आपल्याला. जस्ट याला सिलेक्ट करून मिरर करायचा आहे आणि ओके वर क्लिक करायचा आहे. बस हा तुमचा मेन जो बॉडी पार्ट आहे तो बनणं स्टार्ट झालेला आहे. तर याच्या सेगमेंट पण दाखवायचे असेल तर इथे जा तुम्ही. इथे काय नाव आहे याचा, डिस्प्ले स्टाईल. मला इथं शेडेड विथ एज ठेवायचं आहे. याची शॉर्टकट की पण दिलेली आहे, Ctrl+2 Ctrl+1. मी प्रेस करून पाहतो. पहा Ctrl+1 या टाईपचा दिसेल. ओके, आणि Ctrl+2 या टाईपचा दिसेल. ओके, चला आता नेक्स्ट जाऊया आपण आपल्या बटरफ्लाय मध्ये. ओके, तर ह्या स्केच मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला हा पार्ट बनवायचा असेल इथला, म्हणजेच कुठला, हा बाहेरचा, तर त्यासाठी इथं ड्रॉइंगनं सांगितलेलं आहे की ड्रॉइंग्स मध्ये तुम्हाला ह्या टाईपचं व्ह्यू इथं बनवायचं आहे. यामध्ये हा बनवत असताना या कॉर्नरच्या, म्हणजे जे पहिला आपण पॉइंट बनवला ह्या लिनियरच्या अपोजिट घ्यायच्या. याच्या अपोजिट नाही घेऊ शकणार आपण, याच्या अपोजिट नाही घेऊ शकणार आपण, याच्याच अपोजिट घ्यावा लागेल तुम्हाला. चला जाऊया प्लॅन मध्ये. आणि आपल्याला इथं जो स्केच आहे तो पहा या साईडला आलेला आहे. पहा याच्या अपोजिट म्हणजेच कोणता येणार, हा. तर आपण इथे जायचंय, पहा इथे, आणि याला इथं प्लेनर समोर घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, सर्वात पहिले प्लेनरवर जायचं आणि याच्या अपोजिटला जो प्लेनर आहे तो सिलेक्ट करायचा. जसं की मला इथे हा प्लेनर दिसतो याच्या अपोजिटला, तर याची डिस्टन्स पहा. नसेल तर इथं मी इथं प्रीडिफाईन 100 दिलेला आहे, तर मग हा जो डिस्टन्स आहे तो कितीचा ठेवायचा आहे तर ते आपण पाहूया. चला जाऊया ड्रॉइंग्स मध्ये. ड्रॉइंग मध्ये आल्याच्या नंतर हा जो डिस्टन्स आहे म्हणजे सेंटर पॉइंट पासून इथपर्यंतचा 160चा आहे, तर तोच आपण घेऊया इथं. तर इथे गेल्याच्या नंतर हा डिस्टन्स आहे ऑफसेट, जो की प्लेनर ऑफसेट डिस्टन्स 160चा घ्यायचा आणि ओके करायचा. मग त्याच्या प्लेनरवर येऊन बसेल तो. मग हाच प्लेनर आपल्याला जो ग्रीन पद्धतीनं ग्रीनचा प्लेनर दिसतो तोच सिलेक्ट करायचा इथे आणि स्केचवर क्लिक करायचा आहे. स्केचवर क्लिक केल्याच्या नंतर स्केच व्ह्यू मध्ये जायचं आहे आणि इथं सर्कल घ्यायचं आहे तुम्हाला, जस्ट सर्कल, आणि याची जो डिस्टन्स आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे इथं. जसं की रेडियस दिलेला आहे, तुम्हाला ड्रॉइंग मध्ये दाखवत असेल पहा या पद्धतीनं, आणि त्याची साईज 200 दाखवत असेल पहा डायमीटर. ओके, डायमीटर 200 आल्याच्या नंतर ओके करायचं आहे तुम्हाला आणि याला एक्सट्रूड वर क्लिक करून रिव्हर्स डायरेक्शन मध्ये, ओके, क्लिक द रिव्हर्स डायरेक्शन. पण ह्या टाईपचा पूर्ण न घेता आपल्याला यामध्ये डिप्थ याची घ्यायची आहे टू नेक्स्ट, अप टू नेक्स्ट घ्यायचं आहे इथं. अप टू नेक्स्ट वर क्लिक केल्याच्या नंतर हा प्रॉपर त्यालाच ऑटोमॅटिकली त्या लेवलवर आणि त्या शेप नुसारच तुम्हाला हा प्रॉपर देईल. जस्ट ओके वर क्लिक करायचं तुम्हाला. ओके, आता ड्रॉइंग मध्ये दिल्याप्रमाणे परत बटरफ्लाय ड्रॉइंग्स मध्ये यायचं आहे आपल्याला. मधला डायमीटर कितीचा घ्यायचा आहे, 100चा, आणि तो 25च मध्ये जातोय. तर परत जाऊया आपण आपल्या ड्रॉइंग मध्ये आणि प्लेनर सिलेक्ट करून इथं स्केचवर क्लिक करायचं आहे आणि स्केचवर क्लिक करून आपल्याला यामध्ये स्केच व्ह्यू मध्ये जायचंय. सर्कल घ्यायचा आहे आणि हा जो सर्कल आहे याच्या सेंटर पॉइंट नुसारच ज्याची साईज द्यायची आहे फक्त 100 डायमीटर. ओके,
आणि देन ओके करायचा आहे। जसा तुम्ही हा ओके करणार तर यामधून इथं स्केच घ्यायचा आहे आणि रिव्हर्स डायरेक्शन मध्ये त्याची साईज टाकायची आहे। तर इथं जायचं आणि साईज टाकायची 25 आणि ओके करायचं आहे। अजून याचा होलो तयार झालेला नाहीये पहा। तर सर्वात पहिले आपल्या ड्रॉइंग्स मध्ये जाऊया आणि हा जो मधला प्लेनर आहे याच्याच रेफरन्सनी तो प्लेनर द्यायचा आहे अपोजिटला। तर इथं प्लेनरवर त्याला सिलेक्ट करून प्लेनरवर क्लिक जसं केलं तर अपोजिटला प्लेनर आलाय आपल्याला। तर त्याला इथे क्लिक करून या साईडला घ्यायचा आहे आणि टोटल साईज टाकायची आहे। तर इथं साईज तुम्हाला किती टाकायची आहे 325 डिवायडेड बाय 2। तर जाऊया इथं 325 डिवाइड बाय 2 आणि जस्ट ओके वर क्लिक करायचा आहे। तर तो प्लेनर इथं आलेला तुम्हाला दिसेल पहा, आहे अपोजिटला आला, ठीक आहे। तर ह्याच प्लेनरला सिलेक्ट करून तुम्हाला स्केचवर जायचं आहे, स्केच व्ह्यू मध्ये जायचं आहे आणि इथं सर्कल बनवायचं आहे पहा, आला सर्कल। आणि याची जी साईज राहील ती कितीची राहील तुम्हाला इथे दिलेली आहे पहा, कितीची राहील 75 ची। तर इथं डबल क्लिक केलंय, 75 डायमीटर दिलाय आपल्याला आणि जस्ट ओके केलाय। आणि इथे जाऊन आपण पाहिलं तर त्याच प्लेनरवरच तो आलेला आहे। जसं स्केचवर क्लिक केलं तसं तुम्हाला अप टू नेक्स्ट म्हणायचं आहे, जेणेकरून हा बाहेर येणार नाही आणि अप टू नेक्स्टच राहील आणि ओके करा, जमला। परत तुम्हाला ह्या प्लेनरवर यायचं आहे, मेक शुअर हा प्लेनर असला पाहिजे किंवा तुम्हाला ह्या प्लेनरवर आलं तरी चालेल या टाईपचं फ्रंट साईडच्या। आणि तुम्हाला स्केचवर क्लिक करून परत एकदा तुम्हाला स्केच व्ह्यू मध्ये जायचं आहे आणि इथं जे आहे एक सर्कल जे की होलो राहील तुम्हाला आणि याची साईज किती राहील पहा 56.2 ची, ओके। आणि त्याच्या इथून इथपर्यंतचं जे होलो डिस्टन्स आहे 310 आहे। चला जाऊया ड्रॉइंग मध्ये आणि याची पहिले डिस्टन्स टाकूया, किती आहे 56.2 अँड देन साईडला क्लिक केलं अँड देन ओके केलाय। पण याचा जो एक्सट्रूड आहे जो रिव्हर्स डायरेक्शन मध्ये रिम्यूव्ह मटेरियल थ्रू राहील आणि याची डिस्टन्स तुम्हाला याआधी सांगितली होती कितीची आहे 310 आणि जस्ट क्लिक एंटर करा किंवा ओके करा। तर पहा 310 तिथपर्यंत येईल पहा, आहे आणि जस्ट ओके करा, जमला। तर ह्या टाईपला 310 इथपर्यंत आलाय पहा, ओके। तर ह्या टाईपचा आपला जो हा होलो आहे तो प्रॉपर इथं झालेला आहे, ओके। पण यामध्ये अजून एक ड्रॉइंग्स राहिलेली आहे ती म्हणजेच हे 3 जे रेडियस आहेत ज्याला डिप्थ दिलेली आहे पहा, हे जे रेडियस आहेत हे राहिलेले आहे। याचा रेडियस 20.3 चा आहे, याचा रेडियस 20.3 चा आहे आणि हा सर्क्युलर तुम्हाला यामध्ये 360 डिग्री मध्ये 3 दिलेले आहेत, जे की 3 प्लेस करायचे आहेत 15 च्या डीप मध्ये। तर चला हे बनवूया। तर त्यासाठी आपल्याला प्लेनरवर जायचं आहे, या प्लेनरवर आणि स्केचवर क्लिक करून स्केच व्ह्यू मध्ये जायचं आहे। एक सर्कल घ्यायचं आहे तुम्हाला इथं, पण हे सर्कल घेण्याच्या आधी इथं तुम्हाला याच्या सेंटर पॉइंट पासून दिलेला आहे, पण त्याचा सेंटर कितीचा आहे 150 चा तुम्हाला बीसीबी आहे, म्हणजे याच्या सेंटर नुसार तो बनलेला आहे, ओके। आता इथं जायचं सर्कल मध्ये, पण हा सर्कल कुठला घ्यायचा इथं कन्स्ट्रक्शन मोड मध्ये घ्यायचा। इथं पहा या मोडवर क्लिक करून सर्कलवर क्लिक करायचं आहे आणि इथून इथपर्यंत घ्यायचं आहे आणि मधलं बटन क्लिक करून याची साईज द्यायची आहे तुम्हाला खाली, कितीची आहे याची साईज आहे। आता इथं तुम्हाला रेडियस दाखवते पहा, आर रेडियस दाखवते। तर मग आता जर तुम्हाला इथं आर दाखवत असेल तर तुम्हाला 150 डिवायडेड बाय 2 करायचं, तर तुम्हाला किती येईल हा 75 रेडियस येईल, म्हणजे डायमीटर कितीचा आहे तुमचा त्याचा डबल म्हणजेच 150, ओके। आता इथे गेल्याच्या नंतर सर्कल घ्यायचा आहे पहा, पण हा सर्कल तुम्हाला या मोड मधून बाहेर निघायचा आणि हा सर्कल घ्यायचा इथून इथपर्यंत क्लिक करायचंय आणि हा याची साईज जी आहे ती कितीची टाकायची आहे तुम्हाला 20.3 ची अँड देन याला ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर ह्या प्लेनरवर तो आलेला दिसेल ग्रीन टाईपचा आणि लगेच तुम्हाला एक्सट्रूड मोडवर जायचं आहे रिव्हर्स डायरेक्शन मध्ये आणि हा रिम्यूव्ह मटेरियल ऍक्टिव्ह होईल आणि याची साईज फक्त डिप्थ 15च घ्यायचं आहे फक्त, जे की यानं टोटल सांगितलेलं आहे डिप्थ 15 घ्या, ओके। एवढं झाल्याच्या नंतर इथं जसं तुम्ही ओके करणार तसं या साइड मध्ये तुम्हाला यामध्ये मॉडेल ट्री मध्ये तुम्हाला एक्सट्रूड 7 दाखवेल आणि ह्या एक्सट्रूड 7 ला आपल्याला काय करायचंय इथं क्लिक करायचंय आणि याचा पॅटर्न घ्यायचा आहे
आणि पॅटर्न घेत असताना तुम्हाला डायमेन्शन्सवर ऍक्सेसवर जायचं आहे आणि याचा मिड पॉइंट सिलेक्ट करायचा आहे या सर्कलचा. ओके, आला. आता यामध्ये सर्वात पहिले अँग्युलर 360 मेक शुअर की 360च असलं पाहिजे आणि इथं डिवायडेड बाय 3 करा. आता ह्या अँगल मध्ये ऑटोमॅटिकली तुम्हाला 360 येऊन जाईल आणि हा जो ऑब्जेक्ट आहे जो की मेन बॉडी आहे ती पूर्ण होईल तुमची. ओके, तर ह्या टाईपनं तुमची मेन बॉडी पूर्ण झालेली आहे. चला.